काल सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान इंडो अमाईन्स कंपनीमध्ये TBUचं त्यांचं जो रिॲक्टर आहे त्यामध्ये त्यांचं जे बॅच टाकत असताना HCl गॅस लिकेज झाला होता. HCl गॅस लिकेज झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारा जो एक व्यक्ती आहे त्याला ते जो ऑपरेटर होता त्याला ते गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच त्याने तात्काळ प्लांट बंद केला. मात्र तोपर्यंत गॅस बऱ्यापैकी लिकेज झाला होता. त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे व आजूबाजूच्या कंपन्यामध्ये लोकांना उलटीचा ह्याचा चक्कर येण्याचा असा काही त्रास झाला. त्यापैकी एक सिरियस होता, तो आता मयत झालेला आहे काल रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान. व एक इसम आहे त्याच्यावर आता नवी मुंबई येथे उपचार चालू आहेत आणि बाकीचे जवळपास 30 ते 35 लोक आहेत त्यांना आपण उपचार करून त्यांच्या घरी सोडलेले आहे. हो बरोबर, शेजारच्या विरल आणि विनंती म्हणून 2 कंपन्या आहेत. त्या ठिकाणी पण काही कामगारांना गॅसचा त्रास झाला होता, पण त्यांना काल उपचार करून डॉक्टरांनी तत्काळ सोडून दिलेले. माहिती अशी मिळते की आपण जे आता HClचं नाव घेतलं तो HCl वायू नसून तो ट्रायफॉझिन नावाचा वायू आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये माहिती दिल्या कारणाने उपचार व्हायला वेळ लागला आणि जो कामगार एक्सपायर झाला आहे त्या कामगाराच्या हलगर्जीपणाला कारणीभूत व्यवस्थापन आहे असा कामगार क्षेत्रातून आरोप होतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये देखील आता माहिती चुकीची दिली असं आपल्या बोलण्यात ध्वनीत होतोय. आपण हे जस्टिफाय कसं करू शकता? यामध्ये आता फॅक्टरी इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन करतात आहे. PM पण आपण जे काल मयत व्यक्ती झाला त्याचा PM करतोय. या सगळ्या गोष्टींच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्या तपासामध्ये पुढील 1-2 दिवसामध्ये निष्पन्न होतील आणि आपण पुढील त्याच्यामध्ये BNS नुसार कायदेशीर कारवाई करीत आहोत. मयत जो झालेला कामगार आहे हा इंडो अमाईन्स मधला आहे का? मयत झालेला कामगार हा इथलाच आहे. बरोबर. काल इकडून B14 इंडो अमाईन्स या प्लॉटच्या समोरून जे लोक वाहतूक करत होते त्यांना इंडो अमाईन्समधून सुटलेल्या गॅसचा एवढा त्रास झाला की आमच्या गावातील दीक्षा निकम हिला उलट्या झाल्या, ती गुदमरून चक्कर येऊन पडली. ती आता देशमुख हॉस्पिटलला ॲडमिट आहे. बाकीच्या कंपनीमधल्या लोकांना त्रास झाला, तसेच बाजूची कंपनी विरल ऑर्गॅनिक्समधले काही कामगारांना तसेच सिक्युरिटींना त्रास झाला. आम्ही इथं ज्यावेळी आलो घटनास्थळी तेव्हा आम्ही निदान कोणत्या प्रकारची परिस्थिती हे विचारण्यासाठी कॉल केला तर कोणत्याही प्रकारचा शिफ्ट इन्चार्ज किंवा सेफ्टी ऑफिसर कोणच अवेलेबल नव्हतं, ना ॲम्ब्युलन्स होती. अशा प्रकारचा ढिसाळ कारभार या कंपनीचा आहे. तर असा कारखाना बंद व्हावा एवढीच आमची मागणी आहे.